नमस्कार. भारतीय संस्कृतीमध्ये कीर्तन परंपरेला, वारकरी परंपरेला किंवा वारकरी संप्रदायाला, त्याचबरोबर संत साहित्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. ईश्वरभक्ती आणि ईश्वरप्राप्ती हे कीर्तनाचे परमप्रयोजन आहे. पण त्याचबरोबर लोकशिक्षण हेही कीर्तनाचे अवांतर प्रयोजन आहे. आपल्या संतांनी लोकशिक्षणाला फार महत्त्व दिले. सध्या आपण ज्यावेळेस समाजामध्ये फिरतोय त्यावेळेस समाजामध्ये एका विषयाची खूप चर्चा आपल्याला दिसते आणि तो विषय म्हणजे राजकारण. राजकारणाची समाजामध्ये खूप चर्चा चालू आहे. त्याचे कारण असे की सध्या महाराष्ट्राच्या निवडणुका आपल्या समोर येऊन ठेपल्या आहेत. अर्थात काही दिवसावरच महाराष्ट्राच्या निवडणुका होणार आहेत. आणि दुसरे कारण की मुळातच राजकारण हा आपल्या समाजाच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. पण ज्यावेळेस आपल्यासारखे लोक जे की आध्यात्मिक क्षेत्रात किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत, ते ज्यावेळेस समाजामध्ये फिरतात आणि त्यांना राजकारणासंबंधी काही विषय ऐकायला मिळतात किंवा त्यांना त्या संबंधी राजकारणाविषयी काही प्रश्न विचारले जातात, त्यावेळेस मग आपल्यासमोरही प्रश्न उभा राहतो की आपणही राजकारणाला किती महत्त्व द्यायचं, राजकारण या विषयाला कोणत्या स्थानी ठेवायचं. तर त्यासंबंधी आपल्याला संत वचने आपले संतच मार्ग दाखवतात. समर्थ दासबोधात म्हणतात, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्व विषयी. आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये राजकारणाला दुसरं स्थान दिलं आहे. पहिल्या स्थानी आपण हरिकथा, स्वधर्म, स्वराष्ट्र, देश, आपला समाज यांना महत्त्व दिलं आहे. पण मग प्रश्न परत दुसरा असा निर्माण होतो की मग राजकारणाकडे आपल्यासारख्या लोकांनी लक्ष द्यायचं नाही का? जे लोक आध्यात्मिक क्षेत्रात आहे किंवा जे तरुण आज अभ्यास करत आहेत, शिक्षण घेत आहेत, मग त्यांनी या राजकारणाकडे लक्ष द्यायचं की नाही द्यायचं? तर त्यासंबंधी मी एक उदाहरण देऊ इच्छितो. ते म्हणजे लोकमान्य टिळकांचं. लोकमान्य टिळक म्हणाले होते की मी जर पत्रकार झालो नसतो तर मी कीर्तनकार झालो असतो. लोकमान्य टिळकांनी पत्रकारितामध्ये, समाजकार्यामध्ये किंवा राजकारणामध्ये सुद्धा खूप मोठं काम केलं आहे. पण त्याचबरोबर ते आध्यात्मिक क्षेत्राचे सुद्धा जाणकार होते. संस्कृतचे खूप मोठे विद्वान होते. त्यामुळे चांगल्या माणसांनीही राजकारण करायला काही हरकत नाही. आणि विशेष करून आध्यात्मिक क्षेत्रातल्या लोकांनी राजकारण करावं की नाही करावं हा प्रश्नच नाही आहे. त्याच उलट जर आध्यात्मिक क्षेत्रातले लोक राजकारणात आले किंवा चांगले लोकांनी राजकारण केलं तर या समाजासाठी त्याचा फायदाच आहे. फक्त ईश्वराला साक्षी मानून, ईश्वराला अधिष्ठान मानून ते काम झालं पाहिजे. त्याविषयी संतांचं एक प्रमाण आहे. समर्थ म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परी तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तुकोबाराही म्हणतात, संकल्पाशी अधिष्ठान नारायण गोमटे. अर्थात काय तर ईश्वराला समोर ठेवून, ईश्वराला साक्षी मानून आपण जेही काम करतो, ज्याही क्षेत्रात जेही काम करतो त्याला त्या ईश्वराला साक्षी मानून, ईश्वराला अधिष्ठान मानून ते काम करायला पाहिजे. म्हणजे आपलाही फायदा आहे आणि समाजाचाही फायदा आहे. त्यामुळे चांगल्या माणसांनी राजकारण करावं. पण राजकारण करत असताना हेही लक्षात ठेवावं की राजकारणाला आपण दुय्यम स्थान दिलं आहे. त्यामुळे राजकारणामुळे समाजामध्ये, जातीमध्ये फार काही मतभेद होऊन एकमेकांविषयी एवढेही संबंध ताणू देऊ नका की आपले जे वैयक्तिक संबंध आहे ते खराब होतील. रामकृष्ण हरी. धन्यवाद.